नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन विधानसभा निवडणुकांचे आता निकाल समोर आलेले आहेत. त्यामुळेच त्यानंतर लगेच होणाऱ्या महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर या ताज्या निकालांचा काय परिणाम होईल याची सार्वत्रिक चर्चा सुरू झालेली आहे. पण बारकाईने त्यानंतरच्या प्रतिक्रिया बघितल्या तर एक एक करत अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत की या निवडणुकांनी काँग्रेस पक्षाचा हिरमोड झाला असेल तर नवल नाही. काँग्रेस पक्षाचं गणित सोपं होतं. ज्यावेळेला हरियाणाच्या निवडणुका चालू होत्या किंवा काश्मीरच्याही निवडणुका चालू होत्या तेव्हा काश्मीरमध्ये आपला पहिल्यांदाच सुपडा साफ झालेला आहे, तेव्हा तिथे फार दादागिरी करून चालणार नाही हे लक्षात घेऊन जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसने स्थानिक मोठा पक्ष, प्रादेशिक पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स यांच्याशी हातमिळवणी केली. निमूटपणे त्यांनी जितक्या 10-12 जागा दिल्या त्या स्वीकारल्या. पण हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजप हेच दोन राष्ट्रीय पक्ष प्रमुख आहेत. पण तिथे इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टी नावाचे दोन प्रादेशिक पक्ष आहेत. आणि हे दोन्ही प्रादेशिक पक्ष हे व्यवहारिक पातळीवर बघितलं तर एकाच कुटुंबातले आहेत. देवीलाल यांच्या मुलाचा म्हणजे ओमप्रकाश चौटाला यांच्याकडे जो आपल्या पित्याचा वारसा आलेला आहे तो इंडियन नॅशनल लोकदल INLD आणि त्यांच्याच पुढच्या पिढीने आपल्या पित्याला किंवा काकाला झुगारून काढलेला JJP, जननायक जनता पार्टी, हे दोन प्रादेशिक पक्ष होते. गेल्या 5 वर्षापूर्वी चौटाला यांना झुगारून त्यांच्याच मुलांनी पुतण्यांनी काढलेला जो JJP पक्ष होता त्याचे 10 आमदार निवडून आले होते आणि चौटाला यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला होता. काँग्रेस बहुमत मिळवू शकली नव्हती आणि भाजप दुसऱ्यांदा सगळ्यात मोठा पक्ष हरियाणामध्ये झाला आणि त्यांनी JJP बरोबर आघाडी करून पुन्हा एकदा सरकार स्थापन केलं. 5 वर्ष होईपर्यंत JJP म्हणजे त्या चौटालांच्या देवीदारांच्या नातवाचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या आणि भाजपचं खटकलं आणि त्या सरकारमधून JJP बाहेर पडली. त्यामुळे सरकार पडण्याची वेळ आली होती. पण अपक्षांच्या मदतीने भाजपने सरकार टिकवलं, मुख्यमंत्री बदलला आणि भाजप निवडणुकीला सामोरं गेलं. या परिस्थितीत आता भाजप दुबळा झालाय. लोकसभेत त्याचा पराभव झालाय. काँग्रेसलाही लोकसभेमध्ये 10 पैकी 5 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेस सत्तेवर येणार हे माहोल तयार करण्यात आलं. पण गंमत मित्रांनो अशी आहे की माहोल तयार केलं तरी परिस्थिती बदलणं सोपं नसतं. मतदार कसा विचार करतो याचा अंदाज मतचाचणीतून येत नाही. पण परिस्थिती काय आहे याची थोडीफार कल्पना आपल्याला येऊ शकते. पण ती कल्पना म्हणजेच वास्तव आहे अशा भ्रमात कोणी राहू नये. कारण मतदार हा प्रत्येक निवडणुकीत सगळ्या राजकीय पक्षांना धडा शिकवत असतो. त्यात यशस्वी झालेले आणि पराजित झालेले सगळ्यांनी त्या निकालाचं परिशीलन करणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच हरियाणा निवडणुका जितका काँग्रेसला धडा आहे, जितका भारतीय जनता पक्षाला धडा आहे, तितकाच हरियाणाच्या बाहेर विखुरलेल्या डझनावारी प्रादेशिक पक्षांना आणि राष्ट्रीय पक्षांना सुद्धा धडा आहे. 1000 किलोमीटरवर हरियाणापासून बंगाल असेल, पण बंगालसाठी धडा आहे. 1500 किलोमीटर, 2000 किलोमीटर तमिळनाडू, कर्नाटक दूर असेल, तिथल्याही राजकीय पक्षांसाठी हरियाणाच्या मतदाराने धडा दिलेला आहे. काँग्रेस भाजप लढले त्यांच्यासाठी तर धडा आहेच. हरल्यामुळे काँग्रेससाठी धडा आहे. पण दुसरीकडे जिंकून भाजपसाठी सुद्धा धडा आहे.
कर्नाटकच्या आपला हरियाणाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी किंवा छोटे पक्ष समाजवादी पक्ष अखिलेशचा काही किरकोळ जागा मागत होते, पण काँग्रेस बरोबर जायला त्यांची तयारी होती. त्यांना एखाद दोन जागा देऊन सुद्धा 85, 88, 87 जागा काँग्रेस लढवू शकली असती. पण एक जागा सुद्धा देणार नाही, ही जी महाभारत काळापासूनची भूमिका आहे. योगायोग असा की हरियाणामध्येच कुरुक्षेत्र नावाचा जिल्हा आहे आणि महाभारत त्याच कुरुक्षेत्रावर लढाई झालेलं गाव आहे. हे मी मुद्दाम सांगतोय की कुरुक्षेत्रावरची लढाई ही होण्याची गरज होती का, ती टाळता आली असती. ती टाळण्याचे आटोकाट प्रयत्न भगवान श्रीकृष्णाने केलेले होते. पांडवांच्या वतीने कौरवांकडे गेलेला भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावतो आणि म्हणतो, अरे 5 गावं पांडवांना देऊन टाक. 5 गावं दिली तर त्यांचा हिस्सा दिल्यासारखं होईल आणि युद्धाची वेळ येणार नाही. पण उर्मट दुर्योधन शिष्टाई करायला आलेल्या, पांडवांच्या वतीने शिष्टाई करायला आलेल्या कृष्णाला सांगतो, अरे 5 गावं काय घेऊन बसलात, खूप दूरची गोष्ट आहे. सुईच्या अग्रावर जेवढी भूमी असेल तेवढी भूमी सुद्धा, म्हणजे टिचभर एका बिंदू एवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही. म्हणजे जी गोष्ट फक्त 5 गावं देऊन युद्ध टाळता आलं असतं, ते उर्मट दुर्योधनाने साफ नाकारलं. आणि तो दुर्योधन म्हणजेच आजच्या काळातला काँग्रेस पक्ष असू शकतो. राहुल गांधी अधूनमधून सांगतात की भारतीय जनता पक्ष कौरव आहे आणि काँग्रेस हा आमचा पक्ष, हाच पांडवांचा पक्ष आहे आणि पांडवांचाच विजय होणार वगैरे वगैरे. राहुल गांधी अधूनमधून पाचकळ बोलत असतात, पण त्यांना महाभारतात कौरव कोण पांडव कोण हे सुद्धा माहिती नसतं. काहीही बडबडत बसायचं. आणि व्यवहार पातळीवर आपण महाभारतातल्या दुर्योधन आणि कौरवासारखे वागत असू, आपले सहकारी दुर्योधन दुःशासनासारखे वागत असतील, तर आपण कौरव आहोत. त्यामुळे कौरवांची जी दुर्दशा झाली ती आपली होऊ शकते, हे राहुल गांधींना कळूच शकत नाही. पण त्यांच्या बरोबर जे थोडेफार शिकलेले जाणते नेते आहेत त्यांना तरी कळायला पाहिजे. पण ज्या वेळेला थोडीशी पोषक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा अचानक काँग्रेस पक्षामध्ये तो दुर्योधन आणि दुःशासन संचारत असतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी नेमकी अशीच परिस्थिती मध्य प्रदेशात होती. मध्य प्रदेशात तुमच्या कमलनाथ हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते होते आणि राहुल गांधी आणि पक्षाने मध्य प्रदेश निवडणुकांची सगळी जबाबदारी ही कमलनाथ यांच्यावर सोपवलेली होती. ते नेहरू खानदानाचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. अशा वेळेला थोडीफार जी ताकद मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाची आहे, ज्याला बुंदेलखंड एरिया म्हणतात, तिथे थोडाफार समाजवादी पक्ष आहे. कधी काळी त्यांनी तिथे 4, 5, 7, 2 आमदार निवडून आणलेले आणि म्हणूनच त्या भागामध्ये काही ठराविक 10-15 जागा आपल्याला मिळाल्या तर आपण काँग्रेस बरोबर युती करू शकतो, अशी भूमिका अखिलेश यादवनी घेतली होती आणि ती रास्त होती. पण दुर्योधन संचारलेले कमलनाथ या युतीला जागा वाटपाला राजी नव्हते. 2-3 बैठका झाल्या. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्या मध्य प्रदेशमधल्या जागा वाटपासाठी बैठका झाल्या. शेवट 5 का 7 जागांवर ही तडजोड होणार अशी चर्चा होती. पण कमलनाथ यांनी 5 जागा सुद्धा, 5 गावं सुद्धा आणि 5 जागा सुद्धा अखिलेशला द्यायचं नाकारलं. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणाले, कौन अखिलेश बिखिलेश, ऐसे चिरकुट लोगों से हम बात नहीं करते. आणि इंडिया आघाडी तेव्हा तयार होत होती. इंडिया आघाडी आणि पर्यायाने जागा वाटपाचं घोंगडं आपल्या गळ्यात नको म्हणून इंडिया आघाडीची 3री बैठक का 4थी बैठक, 2री बैठक ही कमलनाथ यांनी साफ नाकारली आणि इंडिया आघाडीची चर्चा सुद्धा बंद होऊन गेली.
जुलै महिन्यामध्ये पाटण्याला झालेली बैठक, त्यानंतर बंगलोरला झालेली बैठक, मुंबईत झालेली बैठक आणि पुढची भोपाळला होणारी बैठक होती. पण ती बैठक कमलनाथ यांनी परस्पर रद्द करून टाकली आणि समाजवादी पक्षाला 7 10 जागा द्यायचं नाकारलं. तेव्हा ते म्हणाले ते आम्हाला इंडिया आघाडी काय माहित नाही. तेव्हा चिडून अखिलेश यादव म्हणाला होता की ही निवडणूक आघाडी ही फक्त लोकसभेसाठी माहिती आहे, असं आम्हाला माहिती तर आम्ही या बैठकीलाच गेलो नसतो, आम्ही इंडिया आघाडीत गेलो नसतो. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की आपल्याला यशाची चाहूल लागली की काँग्रेस पक्षामध्ये दुर्योधन दुःशासन संचारत असतात आणि त्याचा प्रभाव मित्र पक्षांना सोबत पक्षांना जाणवू लागतो. म्हणूनच मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. अखिलेशने काहीतरी 70-80 उमेदवार उभे केले आणि निदान 30-40 जागी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी खाल्लेली जी मतं आहेत त्यामुळे काँग्रेसला त्या जागा गमवाव्या लागल्या. अदरवाईज भाजपसाठी मध्य प्रदेश जिंकणं 1 वर्षापूर्वी इतकं सोपं झालं नसतं. पण झालं सोपं, झालं सोपं. त्याला कारण दुर्योधन दुःशासन. काँग्रेसमधले आजचे दुर्योधन दुःशासन आहेत हेच काँग्रेसला पराभवाच्या वाटेवरून घेऊन जात असतात. जे वर्षभरापूर्वी मध्य प्रदेशमध्ये झालं होतं त्याचीच पुनरावृत्ती आता हरियाणामध्ये झाली. हरियाणामध्ये भूपेंदर सिंग हुड्डा यांनी पक्षावर कमलनाथ सारखाच कब्जा मिळवला होता की हरियाणामध्ये अंतिम शब्द कोणाचा, तर माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा. आणि भूपिंदर सिंग हुड्डा यांना काँग्रेस पक्षाला जिंकून आणायचं होतं असं बिलकुल नाही. गंमत अशी असे की पक्षाची भूमिका आणि पक्षाच्या प्रमुख नेत्याची भूमिका यामध्ये जेव्हा तफावत असते तेव्हा मग सोपी निवडणूक सुद्धा अवघड होऊन जाते. काँग्रेसचं उद्दिष्ट होतं हरियाणामध्ये तिसऱ्या निवडणुकीत भाजपला यशस्वी होऊ द्यायचं नाही, भाजपला हरियाणातून सत्ता भ्रष्ट करायचं हे लक्ष काँग्रेस पक्षाने ठेवलं होतं, राहुल गांधींनी ठेवलं होतं. पण हरियाणामधले कमलनाथ किंवा काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेता, सगळ्यात बाहुबली नेता भूपिंदर सिंग हुड्डा यांचं लक्ष किंवा प्रोग्राम वेगळाच होता. त्यांना हरियाणामध्ये आपला जो नेतृत्वाचा वारसा आहे तो काँग्रेसच्या अन्य कुठल्या नेत्याकडे किंवा पक्षाकडे सोपवायचा नव्हता, तर तो आपलाच मुलगा दीपिंदर सिंग हुड्डा याच्याकडे सोपवायचा होता. आपल्यानंतर हरियाणातलं काँग्रेस नेतृत्व आणि हरियाणाचं मुख्यमंत्रीपद पक्षाला मिळणार असेल तर ते आपल्याच मुलाला मिळालं पाहिजे, हा भूपिंदर सिंग हुड्डा यांचा हट्ट आणि आग्रह होता. आणि त्यासाठी मुळातच निवडणुकीला अधिकाधिक उमेदवार काँग्रेसतर्फे हे आपल्याशी एकनिष्ठ असलेले हवेत. ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ नसले तरी चालतील किंवा काँग्रेस पक्षापेक्षाही त्यांची निष्ठा हुड्डा परिवाराशी असली पाहिजे. ही जी भूमिका हुड्डा यांनी घेतली त्याचे परिणाम आपण बघतोय. पण हे सगळं होत असताना एक पक्ष त्याचं नेतृत्व या दोघांची उद्दिष्ट किंवा लक्ष वेगवेगळी असली तरी प्रत्येक निवडणुकीत तिथला जो मतदार असतो, त्या राज्याचा असो किंवा संपूर्ण देशाचा असतो, त्या मतदाराचं सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलं असं काहीतरी लक्ष असतं, टार्गेट असतं, त्याची काही भूमिका असते. तुम्ही बारकाईने गेल्या 10-12 वर्षात बघितलं तर भारतीय मतदार हा जी राजकीय पक्षांची बजबजपुरी आहे ती संपवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. त्यामुळे कधी एखाद्या आघाडीला, कधी एखाद्या बलशाली पक्षाला किंवा सगळंच्या सगळं त्या राज्याचं राजकारण हे 2 गटामध्ये विभागून टाकतोय. त्यामुळे त्रिशंकू विधानसभा किंवा त्रिशंकू निकाल मतदार लावत नाही, तो सहसा पक्क बहुमत देऊन एक सरकार 5 वर्ष टिकेल यासाठी प्रयत्न करतो. महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही बघितलं तर 2000
14 मध्ये 4 पक्ष एकमेकाविरुद्ध उभे राहिले, तरी समविचारी असलेली शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांना मिळून जवळजवळ 180 ते 90 जागांची बेरीज दिली होती. वेगवेगळे एकमेकाविरुद्ध लढले तरी सत्ता ही समविचारी हिंदुत्ववादी पक्षांकडे जावी असाच प्रयत्न मतदाराने केला होता. 2019 मध्ये हे दोन पक्ष युती करून उभे राहिले, तेव्हा सुद्धा त्यांना निर्विवाद बहुमत दिलेलं होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला मतदाराने नाकारलेलं होतं. त्याचा विचका मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी उद्धव ठाकरे यांनी केला आणि मतदाराने नाकारलेल्या दोन्ही काँग्रेस पक्षांना सत्तेवर आणून बसवलं. हे जे असे आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा पक्ष स्वार्थासाठी जनमताचा कौल झुगारतात, त्यांना हळूहळू करत मतदार धडा शिकवत चाललेला आहे. आणि तोच धडा तुम्हाला हरियाणामध्ये मिळालेला दिसेल. हरियाणाचे निकाल बारकाईने बघितले तर काँग्रेस जिंकणार होती, काँग्रेसचं सरकार होणार होतं अशी चर्चा होती, असे ओपिनियन पोल होते, असे एक्झिट पोल पण आले. तरीही प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष बहुमत मिळवू शकला नाही. खूपच जवळजवळ 10-12 जागा बहुमतापेक्षा काँग्रेसला कमी पडल्या, तर भारतीय जनता पक्षाला बहुमतापेक्षा 5-6 जागा जास्तच मिळाल्या. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यामध्ये भाजपचं सुद्धा मतदान वाढलेलं आहे. भाजपची टक्केवारी वाढली, काँग्रेसची टक्केवारी वाढली. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते, की जिंकलेल्या आणि हरलेल्या अशा दोनही पक्षांची टक्केवारी वाढलेली असेल तर मग ही वाढलेली टक्केवारी आली कोणाकडून? आणि तिथे गंमत तुमच्या लक्षात येते की इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टी या ज्या दोन प्रादेशिक पक्ष होते, त्याखेरीज आम आदमी पक्षासारखा छोटा नवा पक्ष होता, यांची जी 10-12% मतं होती ती मोठ्या प्रमाणात घटली आणि ती मतं काँग्रेस किंवा भाजप यांच्याकडे वळलेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून पराभूत होताना सुद्धा काँग्रेस पक्षाची मतं वाढलीत, जिंकत असताना भाजपची मतं सुद्धा वाढलीत. पण यामध्ये 5 वर्षापूर्वी जननायक जनता पार्टीला जवळजवळ 10-11% मतं होती, त्यांची मतं 2-3% खाली आली. लोकदल पक्षाची मतं सुद्धा घटली आणि काँग्रेस आणि भाजप या दोघांना मिळून जागा किती मिळाल्या बघायच्या नाहीत, तर त्यांची वाढलेली मतं बघितली तर एक गोष्ट लक्षात येते की दोन्ही प्रादेशिक पक्ष जेजेपी आणि INLD यांच्या मतामध्ये जबरदस्त घट झाली. आणि ही फक्त तिथे झाली असं नाही, याच प्रकारे साधारण वर्षापूर्वी तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या TRS पक्षाच्या मतामध्ये प्रचंड घट झाली. काँग्रेसला यश मिळालं, काँग्रेसची मतं वाढली, पण भाजप पराभूत होताना सुद्धा भाजपची मतं सुद्धा वाढली. त्याचा परिणाम 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी लोकसभेत दिसला. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात इतकी मतांची वाढ झाली, भाजपची सुद्धा मतं तुलनेने घटली नाही, ममताची वाढली आणि संपूर्णच्या संपूर्ण सुपडा साफ झाला असेल तर तो काँग्रेस पक्ष आणि डावी आघाडी यांचा सुपडा साफ झाला. आणि एवढ्यासाठी ममता दिदी काँग्रेस बरोबर बंगालच्या निवडणुकीत युती करत नाही, राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस बरोबर, पण बंगालमध्ये काँग्रेसच्या विरुद्ध हा धडा ममता दिदी शिकलेत की काँग्रेस बरोबर गेलं तर आपली मतं, प्रादेशिक पक्षाची मतं काँग्रेस खाऊन बसतं. त्यामुळे ममता दिदी ह्या हरियाणा निवडणुकीपूर्वीच हरियाणाचा धडा शिकलेले आहेत. उत्तर प्रदेशात तीच आता अखिलेशची भ्रांत आहे की आपली मतं खाऊन काँग्रेसला संजीवनी मिळते, तर करायचं काय? राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात तुम्ही कोणाबरोबरही असा, पण जिथे तुमचं प्रभाव क्षेत्र आहे त्या प्रभाव क्षेत्रामध्ये
तुम्ही आपली मतं जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. आणि हाच हरियाणाने दिलेला धडा आहे. हरियाणामध्ये प्रादेशिक पक्ष संपुष्टात आलेले, त्यांची मतं हळूहळू करत राष्ट्रीय पक्ष भाजप किंवा काँग्रेसकडे जात आहेत. तेच बंगालमध्ये डाव्या आघाडीचं झालं, प्रादेशिक पक्षासारखी अवस्था झालेल्या काँग्रेसचं झालं, तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचं झालं. मग महाराष्ट्रामध्ये उद्या ज्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोन मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत. पक्षाच्या राज्याच्या राजकारणात सुद्धा हेच दोन मोठे पक्ष आहेत. त्यांची ताकद वाढणं किंवा वाढताना दिसणं याचा अर्थच प्रादेशिक पक्ष म्हणून आपलं अस्तित्व टिकवू बघणाऱ्या उभाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासाठी काय परिस्थिती येणार याची कल्पना करा, याचा अभ्यास करा. हरियाणाचा धडा महाराष्ट्रात उभाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आहे. हरियाणाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असेल तर प्रादेशिक पक्ष असलेली उभाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची धोक्यात आहेत, धोक्यात आहेत. शिंदे यांनी फडणवीसांच्या भाजपशी जुळवून घेतलं तर त्यांचं अस्तित्व टिकणार आहे आणि वाढणार आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.